म्हणतो तर ते खरंच हे लव कपल आहे. हे एकमेकांमध्ये इतकं रमलेलं आहे की जे यांच्या मनात आहे तेच त्यांच्या ओठात असणार आणि त्यांना जे म्हणायचं ते यांच्या बरोबर डोक्यात असतं. आपण म्हणतो की शहाजहानने राजमहल बांधला, ताजमहल बांधला. आमच्या बनसोडे मामांनी गाडी घेतली तेव्हा गाडीवर नाव ठेवलं विमल. घरी बंगला गावाला पहिला बांधला विमल. हा, ताजमहाल प्रत्येकालाच बनवता येत नाही, परंतु त्यांनी आपल्या मूळ गावी जे घर बांधलं ते सुद्धा आपल्या पत्नीला समर्पित केलं. आपल्या पत्नी करता जो प्रेम, निष्ठा, विश्वास. संध्या म्हणाली की ते खूप कडक आहेत कडक. व्यक्तिमत्व बघा ना, बघितल्याबरोबर धडकी भरते, परंतु अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं तर कुटुंबाच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणाला ते उपस्थित असतात आणि उपस्थित असं नाही, अगदी मनापासून असतं. आणि व्यक्ती जरी ओबडधोबड दिसत असली तरी काळीज मात्र हरणाच आहे, सशाच आहे, दुसऱ्याचं दुःख समजून घेणार आहे. आमच्या मामी त्या फार शिकल्या नाहीये, परंतु आजच्या काळातलं सगळं नॉलेज त्यांना, कुणाचं मूल काय शिकतंय आणि नेहमी कौतुक असतं त्यांना दोघांनाही. आपल्या कुटुंबातल्या नात्यातल्या व्यक्तींबद्दल खूप कौतुक असतं. त्यांची तिन्ही मुलं खूप संस्कारी आहेत. त्यांची मुलगी आमच्या घरात नांदतेय, त्यांच्या इतकीच प्रेमळ आहे आणि सगळ्यांचा मान राखणारी आहे. त्यांचा मुलगा आज परदेशात उच्च पदावर काम करतोय. सतीश आहे आणि इतकी गुणी सून स्वाती. मी तर म्हणेन की त्या लेकीपेक्षा त्या सुनेवर त्यांचा इतका जीव आहे की प्रत्येक क्षणाक्षणाला त्या दोघांच्याही तोंडात स्वातीचं नाव असतं. आजच्या युगात असे प्रेमळ सासू सासरे मिळणं खरंच कठीण आहे. आता हिनं सांगितलं शमिकाने की आम्हाला त्यांचा आधार आहे. एक आठवण सांगते. कोरोनाच्या काळात त्यांना कोरोना झाला होता. आम्ही सगळे खूप हादरलो, परंतु त्या कठीण क्षणात सुद्धा त्यांनी इतकं कणखरपणे त्या परिस्थितीचा सामना केला. फक्त त्यांना एकच होतं की मला माझ्या कुटुंबाला सावरायचंय, जगण्याची आशा नाही, पण शेवटपर्यंत मला माझ्या कुटुंबाला योग्य ठिकाणी न्यायचंय. प्रत्येक क्षणाला आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या नातवंडांची काळजी करणारं हे असं एकमेकांना सांभाळणारं जोडपं आहे. आज त्यांच्या विवाहाला 50 वर्ष होत आहेत, गोल्डन ज्युबली. देवाकडे आम्ही प्रार्थना करू की त्या दोघांनाही उत्तम आरोग्य लाभू दे आणि असंच आज गोल्डन ज्युबली झाली आहे, डायमंड ज्युबली पण होऊ देत आणि आम्हालाही त्या डायमंड ज्युबलीला येण्याची संधी मिळू दे. आणखीन एक सांगायचा बनसोडे मामाबद्दल. जोक्स ते सांगतात, अनेकदा ऐकलेले असतात, परंतु मामी त्या जोकला पहिल्यांदा ऐकल्यासारख्या हसून दाद देतात. हे एवढं म्हणजे किती रमलेले आहेत. आम्हीच ऐकलेलं आम्हाला चौथ्यांदा पाचव्यांदा, पण मामी पहिल्यांदा ऐकल्यासारख्या अगदी हसतात आणि अगदी दोघांनाही एकमेकांबद्दल अतिशय कौतुक आहे. या वयात सुद्धा एकमेकांबद्दल इतकी काळजी, इतकं प्रेम, एकमेकांच्या आवडी जपणं, एकमेकांबद्दल विश्वास दाखवणं. खरंच अशा या जोडप्याला आजच्या दिवस खरं म्हणजे आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून अशा जोडप्याचा सन्मान केला. धन्यवाद. आमच्या कुटुंबामध्ये तुमचं स्थान खूप मोठं आहे आणि ते असंच राहणार. धन्यवाद.